बीडमधील सरपंचांच्या हत्येप्रकरणी बीड नगर महामार्गावर सरपंच परिषदेचं चक्काजाम आंदोलन होत आहे। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। सर्व आरोपींना अटक केली नाही तर पुढील 3 दिवसात राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा इशारा सरपंच परिषदेने दिला आहे। तर चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे कारण एका सरपंचाची हत्या झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे सर्वजण आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। बीडमधील सरपंचांच्या हत्ये प्रकरणी बीड नगर महामार्गावर सरपंच परिषदेने चक्काजाम आंदोलन केलं आहे आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आलाय। तर सर्व आरोपींना अटक केली नाही तर पुढील 3 दिवसात राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा इशाराही सरपंच परिषदेने दिला। या प्रकरणी सीआयडीची चौकशी झाली पाहिजे। आमचे जे संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण देण्यात यावं। त्या ठिकाणचे पीआय महाजन यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि महाजन यांचे सगळे फोन कॉल त्यांना कोणी फोन केले, सरपंचांना पहिल्यांदा धक्काबुक्की केली त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा का दाखल करून घेतला नाही, त्या ठिकाणी कोणाचे फोन आले होते का, पोलिसांवर दबाव होता का, या सर्व गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे। या संदर्भात सरपंच परिषदेची ही कठोर भूमिका आहे आणि यापुढे तात्काळ या संदर्भातील आरोपी अटक केले नाहीत आणि पोलिसांनी या घटनेचा छडा लावला नाही तर राज्यभर सरपंच परिषद हे आंदोलन उग्र केल्याशिवाय राहणार नाही। यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।